नमस्कार. आज आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता भगवंत अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ विषयक प्रश्नांची उत्तरे क्रमशः देत आहेत. श्लोक चौथा. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. श्लोकाचा अर्थ: उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. अपरा प्रकृती आणि तिच्या परिणामामुळे उत्पन्न झालेले जे विनाशशील तत्व आहे आणि ज्याचा प्रतिक्षणी क्षय होतो त्याचे नाव क्षरभाव होय. यालाच 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र म्हणजे शरीर या नावाने आणि 15व्या अध्यायात क्षरपुरुष या नावाने सांगितले आहे. हा क्षरभाव हा शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, भूत व विषय यांच्या रूपात प्रकट होत असतो आणि तो जीवांचा आश्रित असतो. म्हणजे जीवरूपी चेतन पराप्रकृतीने त्याला धारण केलेले आहे, म्हणून याचे नाव अधिभूत असे आहे. 7व्या अध्यायात भगवंतांनी अपरा प्रकृतीलाही आपलीच प्रकृती असे म्हटले आहे, म्हणून हा क्षरभाव सुद्धा भगवंतांचाच होय. म्हणून हा सुद्धा त्यांच्याशी अभिन्न आहे. भगवंतांनी स्वतःच म्हटले आहे की सत असत हे सर्व मीच होय. पुरुष हा शब्द येथे प्रथम पुरुष याचा वाचक आहे. यालाच सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती किंवा ब्रह्मदेव असे म्हणतात. जड चेतनात्मक संपूर्ण विश्वाचा हाच प्राण पुरुष आहे. सर्व देवता याचेच अंग होत. हाच सर्वांचा अधिष्ठाता, अधिपती आणि उत्पादक आहे. त्यामुळे याचे नाव अधिदैव असे आहे. स्वतः भगवंतच अधिदैवाच्या रूपात प्रकट होतात, म्हणून हाही त्यांच्याशी अभिन्न होय. या शरीरात मीच अधियज्ञ आहे या म्हणण्याचा भावार्थ असा की अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, या दोन गोष्टी अर्जुनाने विचारल्या होत्या. भगवंतांनी दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकदमच दिले आहे. भगवान हा सर्व यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू आहे आणि सर्व फलांचे हे विधान तोच करतो, म्हणून ते म्हणतात अधियज्ञ मी स्वतःच आहे. येथे एव याच्या प्रयोगाने असा भावार्थ समजावा की अधिभूत आणि अधिदैव सुद्धा माझ्याहून भिन्न नाहीत. भगवंतांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे, अधियज्ञ मी आहे. परंतु हा अधियज्ञ शरीरामध्ये कसा आहे, याचे उत्तर म्हणून भगवंतांनी या शरीरात एवढाच संकेत दिला आहे. अंतर्यामी व्यापक स्वरूपच देहामध्ये राहते. म्हणून या श्लोकाच्या अर्थामध्ये अंतर्यामी हा शब्द जोडून स्पष्टीकरण केले आहे. भगवंत हे व्यापक म्हणजे अंतर्यामी स्वरूपात सर्वांच्या मध्ये आहेत. म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या 8व्या व 10व्या श्लोकामध्ये दिव्य पुरुष आणि 20व्या श्लोकात सनातन अव्यक्त असे म्हणून 22व्या श्लोकात त्याची व्यापकता आणि सर्वाधारता यांचे वर्णन केले आहे. 9व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्येही अव्यक्त रूपाची व्यापकता दाखविली आहे. येथे भगवंतांनी आपल्या
त्या अव्यक्त, सूक्ष्म व व्यापक स्वरूपास अधियज्ञ असे म्हटले आहे आणि त्याच्याबरोबर आपली अभिन्नता प्रकट करण्यासाठी अधियज्ञ मीच आहे अशी स्पष्ट घोषणा केली आहे. येथे भगवंतांनी अर्जुनाला देहभृतांवर म्हणजे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असे म्हणून हे सुचविले आहे की तू माझा भक्त आहेस म्हणून मी सांगितलेल्या गोष्टी तू संकेतानेच समजू शकतोस. अधियज्ञ मीच आहे एवढ्या संकेताने तू हे जाणावेस की हे सर्व काही मीच आहे. ही गोष्ट तुला समजण्यास कठीण नाही. अशा प्रकारे आज आपण 4थ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.